जय हिंद दोस्तों। 18 जुलाई को यही स्पॉट पर मनसे प्रमुख राज ठाकरे जी का जंगी स्वागत होने वाला है मीरा भाईंदर में। हमारे साथ मौजूद है सचिन पोपले जी। सर, क्या कहेंगे, कितना उत्साह है और अगर कार्यक्रम के बारे में कुछ बता पाए आप? जेव्हा जेव्हा राजसाहेब ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येतात तेव्हा त्यांचं जंगी स्वागत केलेच जाते। आमच्यासाठी हा सणापेक्षा कमी दिवस नाही, कारण की आमच्या मीरा भाईंदर शहरात सन्माननीय राजसाहेब येणार आहेत आणि याचा उत्सवासारखा आम्ही हा सण साजरा करणार आहे। आणि तुम्ही पाहालच येत्या 18 तारखेला राजसाहेबांना बघायला, त्यांना ऐकायला किती लोक येतात हे तुम्हाला दिसून येईल। रॉबर्ट भाई, ये कितना उत्साह है और अगर मुझे आप बता पाए कि किस विषय को लेकर राज ठाकरे जी का मीरा भाईंदर में आगमन हो रहा है? तुम्हाला माहीतच असेल की या चौकामध्ये जो काय प्रकार इथे घडला, मराठी लोकांनी जो मोर्चा उभा केला होता आणि मी मराठीत बोलणार नाही, या संदर्भात आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जो व्यापारी होता त्याला मारलं होतं। तर याच्यामध्ये मराठी लोकांचा जो एकजूट झाले आणि तो मोर्चा यशस्वी केला, त्या मोर्चासाठी सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी सन्मान्य राजसाहेब इकडे येत आहेत। आणि खरंच हो, आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि जेव्हा जेव्हा साहेब इकडे येतात तेव्हा जल्लोषाचं वातावरणच असतं। तुम्हाला 18 तारखेला बघायला मिळेल की साहेबांच्या जल्लोषात स्वागत महाराज सैनिक, इकडचे मराठी लोक असतील ते एकत्रितपणे त्या येतील आणि या मीरा भाईंदर शहरामध्ये साहेब सभा घेऊन या शहरातील तमाम मराठी वासियांना ते संबोधित करतील। आप क्या संदेश देंगे? काय नाही, वाघ येतोय पाहिला या सर्वांनी, मराठी जनतेनी, महाराष्ट्रातील मराठी प्रेमींनी आणि सर्व मीरा भाईंदर शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की वाघ येतोय, वाघाला पाहायला ऐकायला नक्की 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजता बरोबर सर्वांनी या। तो दोस्तों, आपने जैसे कि सुना कि मनसे कार्यकर्ताओं में कितना जोश है, क्योंकि राज ठाकरे जी का 18 जुलाई को मीरा भाईंदर में आगमन होने वाला है, जिसकी तैयारी जोरों शोरों में चल रही है। आप हमारे साथ हमारे चैनल के जरिए जुड़े रहिए, हम पल पल की खबरें आप तक पहुंचाते रहेंगे। आप सब अपना ख्याल रखें, सभी को दुआओं में याद रखें। थैंक यू सो मच।